नमस्कार, मी प्रमोदिनी माने, ग्राहक हित संरक्षणची महाराष्ट्र राज्याची मी संघटिका म्हणून कार्यरत आहे. आज प्रसारमाध्यमातून थुंकीमुक्त ज्योतिबा जो अभियान राबवला आहे, अतिशय उत्कृष्ट अभियान आहे हे. कारण म्हणजे आमच्या कल्पनेपेक्षा पण वेगळं अभियान आहे. म्हणजे तसं आत्ता 21व्या शतकात हे अभियान राबवायला लागू नये, पण लागतं याला कारण पण थोडं आपणच आहे. ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र हजारो भाविकांचं महाराष्ट्राचं जागृत जे आपण तीर्थक्षेत्र म्हणतो त्यापैकी एक आहे. हजारो भाविक इथं श्रद्धेनं येतात आणि आपलं म्हणजे मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा विविध कामासाठी ज्योतिबावर येत असतात. आणि खरोखर एक सुंदर ठिकाण आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. आणि तिथं जर अशा पद्धतीचे प्रकार घडत असतील, ते खरोखर म्हणजे आपल्या एका संस्कृतीला लाजिरवाणा प्रकार आहे. एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक श्रद्धास्थान म्हणून आपण अशा चांगल्या ठिकाणी थुंकणं तसं योग्य नाही आहे. आणि आपण जास्तीत जास्त सर्वांनी, महिला असू देत, पुरुष असू देत, लहान मुलं असू देत, सर्वांनी एक संकल्प करायला पाहिजे की बाबा अशा ठिकाणी थुंकणं म्हणजे प्रथम आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे की आपण अशा पद्धतीचं विकृत वर्तन समाजाला गालबोट लागेल असं करायला नसायला पाहिजे. मीही अशा पद्धतीचा संकल्प केला आहे. मला वाटतंय ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणारे आपण लोक आहोत. खरोखर आपल्यात इतकेच सण उत्सव आपण मनवतोय आणि ते पण चांगल्या पद्धतीने मनवतोय. म्हणून तर भारत देश असू दे किंवा भारताच्या बाहेर जाऊ दे, महाराष्ट्रातली संस्कृती ही म्हणजे सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. आणि ती संस्कृती आपण वारसा जपूया आणि थुंकीमुक्त ज्योतिबा करूया, हा संकल्प आज मी केला आहे आणि आपण सर्वांनी करूया आणि सर्वजण करतील अशी अपेक्षा मी धरते. आणि खरोखर हे प्रसारमाध्यमाचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि ह्या कामाला माझा तसाच तुमचा सहभाग असू दे अशी मी अपेक्षा बाळगते.